तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आज आहे चैत्र पौर्णिमा आणि हनुमान जयंती. तर हनुमान जयंती दिवशी म्हणजे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आमच्या घरेगावची यात्रा असते बरं का. आणि वस्तीवर मारुतीचं एक देऊळ असल्यामुळं सकाळ सकाळी हनुमंताचा जन्मोत्सव साजरा होतो आमच्या वस्तीवर. तर सकाळची तीच लगबग चालू होती. आमच्या झाडलोटी चालू होत्या, आंघोळ्या चालू होत्या. अण्णांनी आमच्या सर्वात आधी अंघोळ करून नारळ घेऊन गेले मारुतीला फोडायला. कारण हनुमान जयंती ही दिवस उगवतानाच चालू असते. म्हणजे सूर्य उगवताना, इकडे सूर्य उगवताना इकडे नारळ फोडतात. तर मग अण्णा गेले सकाळी लवकर, नारळ फोडून आले, प्रसाद घेऊन आले तिकडचा आणि आमची घरची कामं चालू होती. तर माझं जरा उशिरा चालू होतं कारण आज आमचं म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितले या आधीच्या 2 व्हिडिओमध्ये आम्हाला सुतक पडलेलं होतं. तर सुतक तर फिटलं होतं, पण गोड झालं नव्हतं आणि म्हणजे गोड झाल्याशिवाय त्या माणसाचं परत आपल्याला भावकीतल्यांना किंवा जवळच्या नातेवाईकांना असं गोडाचं जेवण घरात बनवणं अलाऊ नसतं. तर मग आज ते गोड होतं. मग 12 वाजता तो नैवेद्य गेल्यानंतर आमच्या पुरणपोळ्या शिजणार होत्या. तर मग आता करायचं काय? तोपर्यंत मग मला असं वाटलं की जरा दरवाजामध्ये सारवून काढावं आणि झाडलोटी वगैरे, चहा-पाणी, नाश्ता वगैरे सगळं झालं होतं. तर म्हणलं थोडंसं सारवल्यावर फ्रेश दिसतं. ज्या दिवशी सण आहे त्या दिवशी सारवलं ना, तर अजून वातावरण एकदम मस्त वाटतं, म्हणजे सुंदर वाटतं. तसं तर आमच्या गावची जत्रा आहे, पण आम्हाला आज जत्रा असल्यासारखं म्हणजे यात्रा असल्यासारखं वाटेनाच झाली. कारण माझी मुलं नाहीत आली आणि चौधरींना सगळ्यांना अडचण असल्यामुळे पाहुणे-रावळे पण नाहीत कोणी आले. तसं तर माझ्याकडे कोणी पाहुणे-रावळे येत पण नाहीत जत्रेसाठी. कारण माझी नणंद आहे ती घरी गावातच दिलेली आणि जेवढं लांब-लांब माझे पाहुणे म्हणजे जेवढ्या-जेवढ्या अंतरावर पाहुणे राहतात ना गावापासून, तेवढ्या अंतरावर मी स्वतःच राहते. कारण माझं मामाचं गाव पण 3 किलोमीटर आहे इथून. माझं माहेर पण 2 किलोमीटर आहे इथून आणि मी गावापासून 3 किलोमीटर राहते. तर मग ती सगळीजण माझ्या घरी येण्यापेक्षा आपलं गावातच जाणं, पाया पडून आपल्या आपल्या घरी जाणं हेच पसंत करतात. आणि आमच्याकडे यात्रेच्या दिवशी नॉनव्हेज बनत नाही बरं का. आमच्या पूर्ण तालुक्यामध्येच असेल कदाचित, की आमच्या चैत्र महिन्यात पूर्ण चैत्र महिना आमच्याकडे नॉनव्हेज अजिबात घरामध्ये शिजत नाही. कारण आमचं कुळदैवत ज्योतिबा आहे. तर खंडोबावाल्यांचं पण चैत्र महिन्यात खात नाहीत. म्हणजे चालतच नाही आमच्याकडं का कुणास ठाऊक. तर बघा असं छान सारवून-सुरवून काढलं. नंतर मी फ्रेश झाली. रात्रीची भांडी वगैरे घासून घेतली. सगळं टकाटक झालं होतं. आता इथून पुढचं रुटीन असणार होतं माझं, की देवघरातले आहेत ते गोमूत्राने धुवायचे, परडी सारून काढायची, देवपूजा करायची, नैवेद्य बनवायचे, नंतर पुरणपोळ्या. आमच्याकडे प्रत्येक सणाला पुरणपोळ्या बनवल्या जातात. तर प्रत्येकाची आपली आपली कामं चालू होती. चौधरी साहेब आज घरी होते, तर चौधरी साहेबांचं हे काम चालू होतं शेतातलं. म्हणजे लोकांचा खडबा विकत घेतलेला आहे आम्ही आणि 500, 500, 1000 सार्थक ट्रॅक्टरच्या मागे फिरू दिलाय नको. तो शेजारच्या गावातून आणलेला आहे आणि आताचा हा 500 आहे तो शेजारच्याच एका जवळच्या शेतातून घेतलेला आहे. तर कडब्याचे रेट खूपच महाग आहेत बापरे! एवढी आग लागली कडब्याला. 4,000 रुपये शेकडा आमच्याकडे चालू आहे. 4,000 रुपये शेकडा, 1000 कडबा घेतलाय आम्ही. 40,000चा तो कडबा झाला आणि आणायचा खर्च वेगळा असतो. 500 रुपयाला टायलीची खेप, 700 रुपयाला खेप आहे. पण इथं काय झालं आज, जास्त रचता येत नव्हतं. रचायला म्हणजे येत नाही आमच्या चौधरी साहेबांना. एक जणाला घेऊन गेले होते. तर मग दोघांना जास्त रचता आला नाही व्यवस्थित, मोठा मोठा कडबा असल्यामुळे. तर आणायचे 1000 रुपये सोडले 2 खेपांचे आणि 40,000चा कडबा विकत घेतलाय. तर असो, नैवेद्य वगैरे झाले आणि चौधरी साहेब आता त्यांची तयारी चालू आहे नारळाच्या शेंड्या काढायची. कालच काढायच्या होत्या, तर काल कामाला गेले होते. येताना नारळ घेऊन आले. उशीर झाला होता त्यांना यायला, म्हणून मग आता त्यांनी काढायला घेतले. तसं तर चेष्टा मस्करी ही चालूच असते मजा मजाकमध्ये, काहीतरी एकमेकांना बोलणं वगैरे. तर इकडं तेच चालू होतं. आणि आम्हा महिलांना जरी वाटत नसेल ना यात्रा असल्यासारखी, कारण आम्हाला गाव खूप लांब पडतं. मग आम्ही रात्रीचं छबिना बघायला जातो. कारण दिवसा जायचं तर काय, नैवेद्य दाखवायचा, पाया पडायचं आणि लगेच रिटर्न यायचं. इतक्या लांब जा येईल. त्यापेक्षा आम्ही न जाणं पसंत करतो. आम्ही जास्त करून खेळण्याच्या दिवशी गावात तर जातो. मंडळी संध्याकाळची वाजलेली आहेत 6:30 आणि यात्रा असून आज यात्रेसारखं वाटलं नाही. मुलं नव्हती ना म्हणून. तर चौधरी साहेब गेलेत माझ्या मम्मीच्या शेतातला कडबा आणायला. बहुतेक आलेत वाटतं. गाडीचा हॉर्न ऐकायला आला आणि गाया ओरडतात. गाडी कशी पुढे येत नाही पण.
टिपका यायला लागला. तिकडची गाडी चालली दुसरी. तर म्हटलं चला कपडे काढावीत, सुकत घातलेली सकाळची. 2 दिवस झालं पावसाचं वातावरण आहे. यात्रा असून यात्रेसारखं वाटलं नाही आज. आता संध्याकाळी शेरनी जाणार सरळ. तसं तर असंच असते दरवर्षी बरं का, तसं बघायला गेलं तर गाव लांब पडतं ना आम्हाला, त्याच्यामुळं मग आम्हाला वाटतच नाही यात्रा असल्यासारखं. हां, उद्या बायका जातात सगळ्याजणी खेळणी घ्यायला. बाजार भरतो ना छोटासा, तर त्याच्यासाठी सगळेजणी जातात उद्या. पण आज वाटत नाही काय शुभाशुभ यात्रा आहे काय आहे. संध्याकाळी आता गावात राहायला असल्यावर मग मजा वाटते. गावात असल्यावर मग कसं थोड्या थोड्या वेळाने हलगीचा आवाज येणार, डीजेचा आवाज येणार, गाण्यांचे आवाज येणार. तसं ह्याच्यात वाटत नाही ना. वस्तीवर असल्यावर, त्यातली त्यात वस्तीजवळ असल्यावर पण वाटतं माणसाला की यात्रा असल्यासारखं. पण आम्ही खूपच लांब राहतो, जवळजवळ 3 किलोमीटर अंतरावर राहतो. आणि आमच्या इकडून काही दंडवट वगैरे जात नाहीत कुणाचे, त्याच्यामुळे अजून आम्हाला काही वाटत नाही. नाही कुणाची आंबील जात, नाही कुणाची दंडवट जात. का जात नाही मला माहीत नाही बाबा. आता यात्रा काय असते ती मी तुम्हाला माझ्या आईच्या यात्रेत दाखवते ह्यावर्षी मी प्लॅन केलं आहे. फक्त तो सक्सेस होऊ द्या, काय अडचण नको यायला कशाची. नाहीतर मी सगळी यात्रा कवर करून घेणार आहे. भलं मला व्हिडिओ 2-3 टाकायला लागले यात्रेचे तरी चालतील, पण मग मी सगळी यात्रा ह्यावर्षी कवर करून घेणार आहे. तर चला टिपका यायला लागला आहे. दिवसभर असं आभाळ झाकाळलेलं होतं, ह्याच्यामुळे एवढं अंग दुखतंय आणि एवढे पाय दुखतायत ना माझे, काय सांगायचं. ह्या असल्या आभाळामुळं नसलेलं दुखणं आल्यासारखं वाटायला लागले. तर चला आता थोड्या वेळाने शेरणी जातील. स्वयंपाक करून एक अन्नाचा शीतसुद्धा कोणी शिवला नाही अजून. जसंच्या तसं टोपलं भरलेलं, एक चपातीसुद्धा वरची. शेरूनी सुद्धा चपाती खाल्ली नाही आज, अशी अवस्था आहे. कपडे इथंच ठेवते थोडा वेळ. टोपलं दाखवते की तुम्हाला कसं भरलेलं आहे. टोपलं टाच भरलेलं आहे पोळ्यांचं. अरे रामा विठ्ठला, थोडा पसारा झालेला आहे बरं का घरात आज. ऐक, हे बघा पोळ्यांचं टोपलं. पसाराच उचललं नाही मी, मला घरात थांबूच वाटेना. लाईट नव्हती ना त्याच्यामुळं. ऐक, इकडूनच दाखवते बाबा. स्वयंपाक म्हणलं की राडा असतो पुरणपोळ्याच्या स्वयंपाकांचं. हे बघा जसं तसं टोपलं गच्च भरलेलं आहे. अजून अण्णा पण कुठं गेलेत काय माहिती. अण्णा पण नाही येत. आणि चौधरी साहेब तर त्यांच्याच नादात आहेत सकाळपासून. पोळीचा घास सुद्धा कोणी शिवला नाही. मीच येता जाता तेवढी भजी खाती घेतली. 2-4 भजी खायची झाली माझी. आले वाटतं चौधरी साहेब. आहे आज जत्रेसाठी सुट्टी काढली साहेबांनी. ह्यांचं आहे का काय शेरून लावलं ताणून. यात्रा असू दे, सण असू दे, काय बी असू दे, आम्हाला आपलं खायचंय. हा कडबा आणलाय तू मम्मीच्या शेतातला आहे माझ्या. एवढंच होता. मला सकाळी तर म्हणले काय, म्हणजे सासरवाडीतनं किती बी मिळू द्या कमीच असते आहे का नाही. हा तुला खायचंय की. मी काय खाती वास घेतोय, दिला खाली फेकून आहे का. खाल्लं फेकलं परत. मला सकाळी बोलले, मी म्हणलं मम्मीने सांगितलंय 50-60 पेंडे आहेत तेवढ्या घेऊन जावा म्हणावं. तर मला म्हणले हा कुठं 50-60 आहेत, 7 असते जास्तीत जास्त असं मला म्हणले. आता या 7 पेंडे आहेत का बरं. हा जावायची जात आणि हुलग्याची पात. अहो गायला नका टाकू तुम्ही, ही कडबा शेळ्यांसाठी होईल. अहो कशाला एक पेंडी गंजीत कडबा नाही का. शेरडा कडबा खातात का परत, चिपाड फोडतात का शेरडा. संपलं बाबू आता, हातात नाही काय. हा सुटलेली मग शेरडीची पुढे जात नाही का सुटलेली. आडुशाला टाकायला पाहिजे अहो कुठंतरी. तिकडे त्या ह्याच्या जाळीच्या पलीकडे टाका की, भिजलं तर परत खायचे पण आहेत शेरडा. त्याला सगळं सांगावं, सांगून शिकवून लोकांची धन.
सांगावं तरी कवर काय माहिती, शिकवावं तरी कवर काय माहिती. बघतेत रागात रागात काय बघताय? तुम्हाला काय वाटतं मी तुम्हाला भीती? होय, इथपर्यंत गुलाल नेले, इथपर्यंत कोण नेतं इथपर्यंत गुलाल? असं पण कळतंय गावची जत्रा आहे तुमच्या. गुलाल नाकापर्यंत नेल्यावरच कळतं जत्रा आहे. असू दे. 12 पण फुडते का मी? थोडा वेळ तर नकोय, मोकळी पाणी ही पेतात इकडून तिकडून उड्या मारून. इथंच तर आहेत की लिंबाखाली. तर चला मंडळी, आता थोड्या वेळाने शेरणी गेलेली दाखवेल. आणि आमच्या साहेबांनी छबिन्याचा व्हिडिओ काढून आणला तरच. मी काही छबिन्याला जाणार नाही. असला आबाळ आले, पाय दुखतात माझे वेगळेच. तिथं गावात गेलं तर कुठं कुणाच्या घरी थांबायचं, पाऊस बिऊस आला तर त्यांच्या घरी त्यांचे पाहुणे रावळे असते, तर कुठं आपण अडचणीला जायचं. म्हणून मी काही छबिन्याला जाणार नाही. उद्या जर खेळणं बघायला गेली तरच, नाहीतर मी काही यात्रेला जाणार नाही गावात. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, छोटासाच व्हिडिओ बनवलाय. बघू अजून क्लिप जोडते. यात्रेच्या छबिन्याचा संध्याकाळच्याला रात्रीचं 12 वाजता छबिना निघतो. सकाळी दिवस उगवताना देवळात जातो. गावातच फिरतो तो छबिना देवाचा. आणि थोड्या वेळाने शेरणी जाती. तर आमच्या घरनं पण जाणार आहे शेरणी. आता अजून काय आणली नाही, आता जाऊन आणतील. तर मग बघू आणि कंटिन्यू करा. आणि आता इकडे दिवाबत्ती केली संध्याकाळची देवाची आणि इतक्या विजा चमकायला लागल्या. मग आता बाहेर तर काय सुरू वाटत नव्हतं, विजा चमकत होते. तर पहिले ह्यांनी घरात धडी घेतली बघा, हा भित्रा प्राणी सगळ्यात. तर मग मी आता कपड्याच्या घड्या घालायला घेतल्या. म्हणले की तरी बसल्या बसल्या कामावर. हा बंद आहे, फ्लाईट मोडवर आहे फोन. चौधरी साहेब विचारतायत नेट बंद केले का ग? त्यांना वाटलं व्हिडिओ चालू केलाय म्हणजे नेट चालू आहे की काय, नेट लागतं का काय, त्यांना तेच माहिती नाही. व्हिडिओ शूट करायसाठी कशाला नेट पाहिजे. तर ना मी काय दाखवायला हे केले. हा, इतकं आभाळ आले आणि नशीब हे जोरावर आहे की लाईट आहे आमची घरात, नाहीतर एवढं आभाळ आले ना बाहेर आणि एवढ्या विजा चमकतात कडकड कडकड. चौधरी साहेब गुरं बांधतात. बरं आणते. कालवडा म्हणते ते सोडून. हे ब्लूटूथ लावून गाणी ऐकत होती मी, पण नेट बंद करून टाकलं मी तर आता. अचानकच एवढा आभाळ आलं आणि इतकं काळोख झाला पूर्ण. एका तिथं सगळं काळोख झाला. आज तर अंधार पहिला झाला होता, पण बघा ना अचानक इतकं काळोख झाला. आज पौर्णिमेची रात्र असून सुद्धा काहीच दिसत नव्हतं कुठंच. आणि इतका विजांचा कडकडाट चालू होता. चौधरी साहेबांची गुरं बांधायची चालू होती. चौधरी साहेबांनी एक बांधली आणि मी परत चौधरी साहेबांनी एक बांधली आणि मी पटापट 2 सोडून दिल्या. आणि अण्णा बॅटरी घेऊन बसले होते, कारण आम्हाला गुरं बांधताना बॅटरी घेणं शक्य नसतं हातात. आणि आता एकदा गुरं शेडमध्ये टाकली ना की मग नाही बघा काय टेन्शन. आता किती पण पाऊस येईल. तर असं झालंय वातावरण एकदम पावसाचं. कोण सगळं गाव सोडले मी? हा, अहो गाव तुटला असेल मग. मी खरं सगळं गाव सोडलं. शिरणी न्यायची राहते आता. जाऊ दे, उद्या उद्या नेत असेल ती. आता आम्ही राहतो वस्तीपासून, गावापासून 3 किलोमीटर लांब. लाईट जाई कशी लाईट म्हणलं चमकली ना, जाई केली ना. लाईट नाही, चार्जिंगचा बल्ब आहे हा. एवढाच एक आणि 3 7 नवसाचा बल्ब राहिलाय आमच्या घरात, नाही तर सगळं गेलंय घरातलं. बॅटरी पण चालू नाही. बॅटरी दिवसभर चार्जिंगला लावून ठेवली, कोणत्याही वेळेला बॅटरी चार्जिंगला लावून ठेवली, पण बॅटरी पण चालू झाली. आणि एवढा विजांचं थेट चालू आहे नुसता, बाहेर भीती वाटते. बघा कशा विजा चमकतात, डेंजर विजा चमकतात. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. काही जत्राचं शूट करता आलं नाही आम्हाला. आवाज ऐकला का? मेघराजा कसला गरजतोय आणि बरसतोय. पाऊस जोराचा नाही, आवाजच मोठा आहे तेवढा. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.
तर आमची शेरणी काही गेली नाही. शेरणी म्हणजे प्रसाद जाणार होता देवासाठी. 1.25 किलो, 2.5 किलो, 5 किलो आपल्या ऐपतीनुसार वाटतात. पण आमचा तो काही गेला नाही. पाऊस उघडल्याच्या नंतर चौधरी साहेबांना कुठला दम निघतोय. बाई माणसं घरात दम काढतात, पण गडी घरातले. आमच्या गावची यात्रा, आम्ही यात्रेला नाही जायचं. पाऊस उघडल्याच्या नंतर हे बघा अशी छान यात्रा भरली होती आणि आमच्या चौधरी साहेबांनी हजेरी लावली. तर त्यांनी माझ्यासाठी हे छोटे छोटे क्लिप काढून आणले. तर मला काय जाणं झालं नाही यात्रेसाठी गावामध्ये, पण उद्याच्याला जाईन मी खेळण्याला, शिळे जत्रेसाठी. तर चला मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.